वेलकम बाबू, आपलं हार्दिक स्वागत. सामन्याला होते सुरुवात आणि सुरुवात होत असताना सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पागी बाबू आणि त्याच्या समोर ओह क्या बात आहे, हलकासा टर्न नव्हे हरकत आहे. हरकत झाली, बरकत नाही झाली, परंतु बरकत दुसऱ्या बाजूने केतनसाठी झाली. निर्धाव चेंडूची सांगत होते आणि चांगला स्टार्ट. हे त्रिकूट जे मैदानात त्यांच्या खांद्यावरती पिवळी जर्सी आहे. हो 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 हो, या वेळेला लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड येतोय. हितेश होळकरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. डॉट नंतर वाईड म्हणजे दोन्ही संघांसाठी चांगली सुरुवात. मृदुल मेहरामच्या साथीनं जोडले जाणार आहेत या मॅचसाठी. मृदुल एका बाजूला नवापूरचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला जीवदानी माऊलीचा संघ आहे. नक्की या मॅचला कशा पद्धतीने बघताय आणि या मॅचला बघत असताना काय प्रेडिक्शन आहेत? हॅलो 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 चेक. हॅलो चेक. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आम्हा आगरीकोळ्या लोकांची कुळदैवत अर्थातच आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे आणि पाहुण्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय, ऐकतोय एक मानाची सन्मानाची आणि पर्व दुसरं या ठिकाणी एक भव्य दिव्य असं आयोजन, अशी ती स्पर्धा. दत्तगुरु क्रिकेट क्लब नवापूर आयोजित दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग पहिला गडी गोल्डन डकचा शिकार जयेश बनसोडे. बॅक टू द पार्ट. थँक्यू डीजे. विकेट आली बघा, काय घडलं होतं. बॅकफुट जाऊन बॅकफुट पंच काढायचा प्रयत्न, परंतु लॉफ्ट करत असताना चेंडूला बाउंड्रीलाईनच्या बाहेर पाठवलं. ज्या रस्त्यात गाड्या लावलेल्या आहेत प्लीज आपण सर्वांनी बाजूला काढा, लवकरात लवकर बाजूला काढा, कारण तिथे व्हॉलंटियर्स. कोणाचं सौरभ आहे? जीवदानी माऊलीच्या प्रत्येक चौकाराला सौरभ यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आले. आता सौरभ यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आले. विकेट आली आहे, 6 धावा झाल्यात आणि ओहो काय आवाज बघा. ही जी शबासकीची किंवा जी काही प्रोत्साहन देणारी ती थाप आहे ती डीसीसीच्या मागे भरपूर आहे. जर का डीसीसी मधून कोणी बोल्ड केला तर सौरभ यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे. येस गंभीर, बॉल टाकताना बोलायचं नाहीये. येस डीसीसी नोट करा ही गोष्ट. ओहो कुणालचा हा चेंडू थोडासा फ्लायटेड आणि उजव्या एसटीच्या बाहेर वाईडची सांगता होताना पाहायला मिळते आणि अतिरिक्त धावपलकामध्ये आहे. येस नक्कीच 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 8 धावा धावपलकावर. कुणाला ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे ज्या बळावर आपण सातत्यानं पाहतोय. डीसीसी नवापूर डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूरचा संघ आणि ह्या संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून सातत्यानं कुणाल मेहर या गोलंदाजाकडे पाहिलं जात आहे. दुसरीकडे ऋतिक पागी आहे ॲज अ कॅप्टन, ॲज अ आयकॉन, सातत्याने या खेळाडूकडे आपण पाहतोय. त्या अगोदर मान्यवरांना मी विनंती करतोय, भालचंद्र मेहर अर्थातच बाल्यामामा यांना विनंती असेल आपण या. आपला देखील दत्तगुरु क्रिकेट क्लब नवापूर हा प्रीमियर लीगच्या वतीने आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. भालचंद्र मेहर काकांना मी विनंती करतोय आपण मंचावर येऊन आसन असतवा. आलेले आज सर्व मान्यवर, अगदी तुडुंबमय गर्दी
ह्या मैदानामध्ये आपण पाहतोय. जणू काही समुद्राला उधाण आले की काय त्या प्रकारचं हे मैदान आणि चाहता वर्ग. नवापूर म्हटलं तर सातत्यानं अंडरआर्म बॉक्स क्रिकेट ह्या खेळावर तितकंच चाहता वर्ग सातत्यानं आपण पाहतोय. मॅचच्या दिशेनं आतापर्यंत 1.5 चेंडूंचा खेळ, 12 धावा ह्या धावफलकावर आहेत. आकाश साळुंके दुसरीकडून पुन्हा एकदा ऋतिक पागे सिंगल धावफलकामध्ये ॲड. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 13 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. त्याने पॉवर प्लेचं षटक घेतलं. मृदुल खूप चांगला उल्लेख केला होता. पण समुद्र शेजारी आहे आणि त्या समुद्राला उधाण जसं येतं तसं इथं मैदानात धावांना सुद्धा उधाण येणार आहे. दुसऱ्या बाजूने धावांचा बचावाने पाठलाग करत असताना प्रेक्षकांचा आवाज आणि त्या टाळ्या शिट्ट्या या सर्व गोष्टी सुद्धा काहीसं उधाण आणणाऱ्याच असणार आहेत. त्यामुळे हे जे संयुग जतीन तांडेल गोलंदाजी मार्गवरती येताना दिसत आहेत आणि येत असताना डावखऱ्या गोलंदाजांना पहिला चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळलाय. आता हे उधाण कुठून कसं कधी येतंय या याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत. मगाशी खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय केलं होतं DCC विरुद्ध दत्तागुरू नवापूर या मॅचला या सर्व प्रेक्षकांनी. आता ही मॅच सुद्धा तितकी ताकदीची आहे कारण हा सामना सेमीफायनल नंबर 1चा आहे. नक्कीच. आणि प्रेक्षक राजा वर्ग ज्या प्रकारे आता खऱ्या अर्थानं नवापूर गावचे एक सर्वेसर्वा सुधीर दादा मेहर यांना देखील आपण पाहतोय. डगआउट मध्ये खेळाडूंना चाहता वर्ग, अविनाश मेहर असेल, सुधीर मेहर असेल, दिलीप म्हात्रे असेल, अनेक सिनियर खेळाडू आज डगआउट मध्ये तितकाच मनमुहूर्ता आनंद घेत असताना अंडरआर्म क्रिकेटचा आज आपण पाहतो. नाही, गरजेचं आहे. गावामध्ये मॅच आणि गावचा संघ खेळतोय ज्याला आज आपण विरारमध्ये नालासोपारामध्ये जात असताना TV वरती पाहतो, YouTube वरती पाहतो, ते आज आपल्या गावामध्ये खेळत आहेत आणि गावामध्ये खेळत असताना सेमीफायनल पर्यंत आलेत. आणि जर का गावामध्ये आहेत तर बघायला का जाऊ नये. या विभागामधील बहुतांश दर्शक जे आहेत ते क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणार आहेत. आणि जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला ना, आगरी कोळी समाज आणि क्रिकेट हे एक वेगळं नातं आहे. हे तुम्ही कुठल्याही ठिकाणी जाऊन जर म्हणाल तर आगरी कोळी समाज आणि क्रिकेट हे असं अविभाजित होणारं नातं, ते नातं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. खूप चांगला प्रतिसाद या सर्व प्रेक्षकांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. आणि सातत्यानं आपण पाहतोय मग SPL सारखी स्पर्धा असेल त्या ठिकाणी देखील एक DCC नवापूर म्हटलं तर चाहता वर्ग बरंच सर नेहमीच आपण पाहतोय. परंतु मॅचच्या दिशेने 2.5 चेंडूंचा खेळ, 18 धावा धावफलकावर. आकाश साळुंके जातोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. दुसरा गडी बॅक टू द पॉट. धन्यवाद डीजे. ज्या प्रकारचं आयोजन नियोजन आपण पाहतोय अगदी भगममय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते मुख्य स्क्रीन नवापूर नगरीमध्ये प्रथमतःच इतकं भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. कुळदेवताचा ग्रामदेवताचा यावेळेला खऱ्या अर्थानं नामोल्लेखन केला जातोय. परंतु धावेंना आता रोख लगावले गेले. जतीन तांडेल ज्यासाठी जाणला जातोय त्या प्रकारचे आतापर्यंत गोलंदाजी हाताळत असताना प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे आणि हा दबाव बरा ऋतिक पागी बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय. थँक्यू टू जे सेलिब्रेशन होतं. विकेटचं सेलिब्रेशन झालंय. या विकेट आल्यामुळे ऋतिक पागी मोठा अडसर दूर झाला. त्याची जागा घेण्यासाठी शुभम खांडेकर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. परंतु फुलपाड्यावरती सुद्धा फुलटॉस बॉल आणि बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेला. तिथे मात्र कोणती किसन माने यांच्याकडून DCC संघ जर जिंकला तर 500 रुपयाचं बक्षीस जतीन तांडेल यांना लगवण्यात आलंय. आणि मॅच संपल्यानंतर जिंकल्यात तर घेऊन जायचं नाही तर रिटर्न. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेलाय. चांगली फिल्डिंग, हो फिल्डिंग चिरागची चांगली. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. असं नाहीये आता दुसऱ्या DCCला आणि अशोक तांडेल साहेबांकडून 200 रुपयाचं बक्षीस. सुधीर मेहर साहेब यांनी सांगितलं मॅच जिंकली तर 2000 रुपयाचं त्यांच्याकडून बक्षीस आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला. पुन्हा एकदा सिंगल धाव येते. आकाशच्या हातामध्ये चेंडू. मृदुल असं नाहीये की आता जरी जिद्दानी मालूचे खेळाडू इथं शांत असले किंवा त्यांच्या दर्शकांना सेलिब्रेशन करण्याची संधी नाही मिळाली
म्हणजे मॅच बाजूला झुकते असातला प्रश्न नाहीये. इथून जीवदानी माऊली पलटवार करणं जाणते आहे. अशा प्रकारच्या दबावाच्या स्थितीमधून त्यांना निखरणं माहीत आहे आणि त्या माहीत असताना ऑन साईडला आडवा पाठ खेळण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त कॅच आहे. शुभम खांडेकर बाद. अजून एक विकेट. धन्यवाद अडीजे. आणि या प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी स्वप्नील तांडेल अर्थात आज त्यांचे वडील एक क्रिकेट चाहता आहे विनायक तांडेल यांच्याकडून प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. खऱ्या अर्थानं आता बक्षिसांचा वर्षा होतोय. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. धावेंना रोख लागावले. नवीन फलंदाज निलेश येतोय परंतु शेवट या वेळेला पुन्हा एकदा गोड. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 20 धावा ह्या धावफलकावर लगावल्या जातात. आता येणारे 24-21 धावेंचे एक माफक आव्हान. कशा प्रकारे हा टार्गेट चेस केला जाईल का दुसरीकडून जीवदानी माऊली संघ हा डिफेंड करेल ती येणारी काळ वेळ दर्शवेल. तोपर्यंत येतोय टॉस की बॉसच्या दिशेनं ज्या ठिकाणी आपल्याला सामना पाहायला मिळेल. एकीकडे ओम साईच्या विपक्ष हुंडा वॉरियर्स तेजस 11. चला आयोजकांचा कॉल आहे. DCC नवापूर आपण डगआउट मधून खाली या. आयोजकांचा कॉल आहे. प्लीज रिक्वेस्ट असेल फक्त तिथे प्लेयर असतील खेळाडू असतील याची नोंद घ्या. DCC नवापूर चला आयोजकांचा आपल्याला पुन्हा पुन्हा आव्हानित करण्यात येते. आपण डगआउट पासून लांब यायचंय. बाजूला जागा आहे तिथे उभे राहा. मैदानात भरपूर जागा आहे तिथे आपण या. जतीन खेळाडूंना आपण बाहेर नाही प्लीज विनंती असेल. मॅचच्या दिशेने येणारे 24 चेंडू 21 धावेंचे एक माफक आव्हान. त्या अगोदर आपण टॉस की बॉसच्या दिशेनं जातोय ज्या ठिकाणी कौस्तुभ मेहर हे दाखल असतील. दोन संघ एकीकडे हुंडा वॉरियर्स तेजस 11 विपक्ष ओम साईच्या. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या जीवदानी माऊली. सामन्याला होते सुरुवात आणि सामन्याला म्हणजे दुसऱ्या इनिंगला सुद्धा. सेमीफायनलचा पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल ज्या ठिकाणी 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. DJ दास यांच्याकडून DCC जर जिंकली तर 500 रुपयाचं बक्षीस. आता अशाच प्रकारची जर का बोली चालू राहिली तर जे बक्षीस आहे ते बक्षीस पहिला चेंडू एक आहे सिंगल आहे असं गंभीर सांगतात आणि एकच धाव धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. एका धाव्याने धावफलकाचा श्रीगणेशा झालाय. अगदी क्लोज डिसिजन आणि त्यानंतर एक धाव येताना बघायला मिळाली. येस डिसिजन डिक्लेअर झोनमध्ये पहिला चेंडू सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड. आमच्या सोबतीनं मायक्रोफोनवर जोडले जातात वसई तालुक्याचा एक गोड आवाज आणि खऱ्या अर्थानं वसई तालुक्याला मिळालेलं एक गोल्डन गिफ्ट म्हणेल मी. आणि आमचे मार्गदर्शक अर्थात भरत मोरे सर आमच्या सोबतीनं जोडले जातील. पहिल्या दोन चेंडूंचा खेळ. दोन बंधू एकीकडे केतन मेहर आहे दुसरीकडे चिराग मेहर. सिंगल धाव धावफलकामध्ये इंडिव्हिज्युअली खातं खोललं जात आहे. संथ गतीने सुरुवात आहे. पुश करो खुश रहो अशी काहीशी परिस्थिती. बघा DCCला खुश राहण्यासाठी त्यांच्याकडे खूप मोठा बॅकअप आहे आता.
कारण धावा तितक्या बनलेल्या नाही आहेत. पण जर का जीवदानी माऊलीला खुश राहायचं असेल तर इथून या षटकामध्ये 1 ते 2 डॉट विकेट खूप महत्वाचे आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी जीवदानी माऊलीला आपल्या खेळातील म्हणजे आपला या वर्षातील सर्वोत्तम खेळ दाखवायचा आहे. ज्या खेळानं या मॅचमध्ये ते परत येऊ शकतात असं नाही की त्यांच्यामध्ये दम नाही आहे. प्रत्येक खेळाडूमध्ये ती क्षमता आहे, प्रत्येक गोलंदाजामध्ये ती ताकद आहे, फिल्डरमध्ये ती धमक आहे. आणि या सर्व बाबी असताना काय 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 इथे मॅचमध्ये परत येता येईल का? नाही. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू जिथं वाईड आलाय आणि चिरागने खूप चांगल्या रीतीनं त्याला लेफ्ट केलंय. सिंगल पुन्हा एकदा येते आणि आता जिथे धावा वाचवायचे तिथे धावा थोड्याशा मोठ्या प्रमाणात जाताना दिसतात. म्हणजे अडचणी ज्या आहेत, दडपण जे आहे ते सर्वात जास्त जीवदानी माऊलीवरती आहे. नक्कीच जे काही करायचंय ते आता जीवदानी माऊली संघाला करायचंय. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 6 धावा, 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ पुन्हा एकदा मनगडाच्या साहाय्याने हलक्या हाताने पुश केलाय ऑन साईडच्या दिशेनं. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 7 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आज आपण पाहतोय दत्तगुरु क्रिकेट क्लब आयोजित नवापूर दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग आणि ह्या स्पर्धेसाठी तितकीच मोठी एक अतोनात मेहनत घेणारे त्यामध्ये नक्कीच कौस्तुभजी मेहर असतील, नितेश पाटील असेल, नितेश तांडेल असेल, त्यानंतर विक्रांत तांडेल असेल, हितेश तांडेल असेल, सौरभ सर्वेश मेहर असेल, देवेन मेहर असेल, मोठी मेहनत आणि स्पर्धा गुण्या गोविंदानं ही पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. मुख्य स्क्रीनवर नक्कीच आपण कालच्या दिवसातील तो जोश जल्लोष आपण पाहत होतो. एक भला मोठा जुना जाणता संघ अर्थात JKCC अर्णाला त्या संघाला पराभवाची धूळ चारत असताना तो दत्तगुरु नवापूर संघाचं ते सेलिब्रेशन नक्कीच आपण पाहत होतो. परंतु चालू असणारा सामना ज्या ठिकाणी आतापर्यंत 1.2 चेंडूंचा खेळ, 8 धावा धावफलकावर, चांगली गोलंदाजी आहे. निखिल पवार आहे गोलंदाजी मार्कवर. मृदुल थांबवतोय जरा कारण नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा करायचा आहे. सेमीफायनल नंबर 2चा टॉस केला जाणार आहे आणि इथं व्हाईट बॉल हाताळला गेलाय. मी विनंती करेल होंडा वॉरियर्स तेजस 11 विपक्ष ओम साईच्या दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. होंडा वॉरियर्स तेजस 11चा कर्णधार आणि ओम साईच्या संघाचा कर्णधार आपण टॉससाठी या. एबेन मेहर यांच्या शुभस्ते आपण टॉस करतोय. सेमीफायनल नंबर 2 तेजस 11 संघासमोर ओम साईच्या. येस सर टॉस जिंकला काय निर्णय? आम्ही फिल्डिंग करू पहिले. समोर ओम साईच्या संघ आहे. राहुल पुलेकर आपल्या संघाकडून आता खेळत असताना समोर खेळणार आहे. कशा प्रकारची तयारी असणार आहे आता? संघ खूप चांगला आहे, दोन्ही संघ चांगला आहे, चांगली मॅच होईल. राहुल आणि विघ्नेश वगैरे आहेत तर मॅच बघायला पण चांगली मजा येईल आणि सामना चांगला होईल. किती धावांपर्यंत थांबवायचं आहे? 30च्या मध्ये थांबवायचा प्रयत्न करू आम्ही. इथपर्यंत प्रवास आता कशा प्रकारे राहिला गेलाय? मुलं खूप चांगली फिल्डिंग करत आहेत. मागची मॅच 26 रनची आम्ही चांगली जिंकलेत तर कॉन्फिडन्स लेवल खूप आहे. बघू या मॅचला चांगला करायचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. कल्पना आता प्रथम बॅटिंग करायची आहे, कशा प्रकारची तयारी आहे? करू बॅटिंग आम्ही 30 ते 35 रनाचं आम्ही टार्गेट ठेवू. आता बा मागील 2 ग्राफ जर पाहिले तेजस 11 संघ नालासोपारा चषकमध्ये चॅम्पियन झाले होते, त्यानंतर फायनलमध्ये डिफेंड, कशा प्रकारची तयारी आता या संघासमोर असणार आहे? नाही खरोखरच चांगली टीम आहे ती पण. आम्ही पण प्रयत्न करू त्यांना जास्तीत जास्त टार्गेट देण्याचा. किती धावांचं टार्गेट सेट करायचं आहे? 30 ते 35 धावापर्यंत आम्ही मजल मारू शकतो. खूप साऱ्या शुभेच्छा. तर मुख्य मंचावरून अहवाल असा की टॉस जिंकलाय हुंडा वॉरियर तेजस 11 या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ओम साईच्या 11 या संघाला. मोठी मॅच सेमीफायनल नंबर 2 जे आपल्याला भेटलेलं येते. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. येस बघा ॲक्युरेसी काय, कौतुक. मी सगळ्यांना विनंती करेल एकदा कार्तिक आणि जयेश मांगेला यांच्यासाठी जोरदार टाळ्या उंचवतात. काय जबरदस्त कॅमेरा वर्क आहे, व्हेरी क्लोज. अरे टाळ्या कमी वाजतायत, इतकी ट्रान्सपरन्सी, इतकी चांगली क्लिअरिटी सोपं नाही आहे दाखवणं त्या बॉलवरती जाणं आणि या दोघांनी केलंय. विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. 12-8 या इक्वेशनमध्ये मॅच येऊन थांबली आहे. केतन मेहर आणि आकाश पॉवर प्ले न मागता भेटलात, एकाच्या बदल्यात 3 आतमध्ये पाठवल्यात. क्या बात आहे.
पहिला चेंडू ओहो ऑफ कटर. बघा या षटकावरती या मॅचचं चित्र आहे. मृदुल जर का येणाऱ्या या 11-8च्या इक्वेशन मधून इथून पुढचे 2 चेंडू जर डॉट आले तर ही मॅच पुन्हा एकदा जीवदानी माऊलीच्या बाजूने बनू शकते. तो संघ इथून परत येऊ शकतो. परंतु काय DCC या मॅचला इतके लांब नेऊ इच्छितोय का? नक्कीच. आणि जयेश बनसोडे ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, ज्या खेळाडूमध्ये कुवत आहे, सातत्याने या खेळाडूला आपण पाहतोय. बडे मॅच का बडा खिलाडी जयेश बनसोडे. समोर केतन मेहर आहे. वसविरार बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषीदादा देसाई यांना मी विनंती करेल आपण मंचावरती यायचं आहे. आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न नाही आणला. एक उम्मीद जाग गई थी लेकिन दूसरी बार दूसरी गेंद पर उम्मीद पर पानी. वत्सविरार बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषीदादा देसाई त्याचबरोबरीनं सदस्य समाधान दादा काळे यांना विनंती करेल आपण सुद्धा मंचावरती यायचंय. अजून एक पारितोषिक या चौकारासाठी होता. अशोक तांडेल साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक येतोय. सामना फिनिश, सामना खल्लास. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम DCC नवापूर अंतिम फेरीच्या दिशेनं दाखल. आमच्या चिक्याला हरवायचं सोडा पाटील थँक्यू डीजे. बघा ती व्हिडिओ दाखवण्या अगोदर आपण मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण आहे? केतनने चांगली बॅटिंग केली, केतनने चांगली बॉलिंग केली. बॅटिंग मॅच समरी आपण बघणार आहोत आणि अखेरकार या संपूर्ण स्थितीला बघता मॅन ऑफ द मॅचचा मानकरी चला आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर स्वप्नील तांडेल फ्रॉम DC